शुक्रवारी रोजी अथर्व दौलत कारखान्याचा 42वा गळीत हंगामाचे बॉयलर प्रदीपन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमोद सट्टुपा ओवळकर राहणार तुर्केवाडी आणि होम हवन पूजा गणपतराव हनुमंतराव देसाई राहणार बागिलगे यांच्या शुभहस्ते पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन मानसिंग खोराटे यांनी कार्यक्रमामध्ये त्यांनी कारखान्याच्या आगामी योजनांबद्दल बोलतेवेळी म्हणाले की अथर्व दौलत साखर कारखान्याच्या 42वा गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन शुभारंभ आज उत्साहात आणि शेतकऱ्यांच्या साक्षीने संपन्न झालाय। शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या अथर्व दौलत कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी माती परीक्षण, ऊस विकास असे नवनवीन उपक्रम राबवणार असून यामध्ये कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 10,000 PCD करण्यात येणार असून या गाळप क्षमतेमुळे शेतकऱ्यांचे ऊस वेळेत गाळप होऊन ऊसाचे होणारे नुकसान थांबणार आहे। ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी खोराटे यांचे नेतृत्वाचे कौतुक करताना सांगितले की राजकारण आणि अथर्व दौलत हे दोन्ही विषय वेगवेगळे असून मानसिंग खोराटे निश्चितपणे दोन्ही क्षेत्रांमध्ये समतोल राखतील। दौलत कारखान्याने आमच्या घरातील संबंध हे नेहमीच अत्यंत स्नेहपूर्ण आणि परस्पर सहकार्याचे राहिले आहेत। कामगार, शेतकरी, सभासद या सर्वांसाठी आमच्या कुटुंबाचे योगदान हे कायमच राहणार आहे, असे युवा नेते संग्रामदादा कुपेकर यांनी सांगून सर्व उपस्थितांशी संवाद साधला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगन्नाथ हुलजी बोलतेवेळी म्हणाले की अथर्व इंटरट्रेड ही व्यावहारिक कंपनी असून राजकारण आणि कारखान्याचा एकत्रीकरण कधी करणार नाही ही बाब त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केली। अथर्व दौलत कारखान्याच्या यशस्वीतेचा हा गळीत हंगाम शेतकऱ्यांसाठी नवा आरंभ ठरेल अशी अपेक्षा आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्रुलाड व आभार संभाजी साळुंखे यांनी मानले। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। रवी पाटील, KMM मराठी, चंदगड।